तुमचं स्वागत आहे आमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला दिसतंय मस्तपैकी हेल्मेट वगैरे घालून आम्ही रेडी झालोय. आम्ही कुठे चाललो आता? आम्ही सायकलिंग ट्रेल करायला चाललोय आणि इथे जस्ट आमच्या घरापासून एक 25 मिनिटच्या अंतरावर एक ट्रेल आहे. म्हणजे बेसिकली आपण म्हणतो ना, एक हायकिंगचा पार्ट आहे. सो तिथे आम्ही सायकल घेऊन चाललोय आणि तिकडे एक छोटासा लेक पण आहे. सो तो एरिया वगैरे सगळं आम्ही पण एक्सप्लोर करतो आणि आमच्यासोबत तुम्ही पण करा. सो चला आमच्यासोबत. चला तर मी माझी सायकल घेते. इथे तुम्ही बघता युरोपामध्ये एक जागा असते तुमच्या सोसायटीच्या समोर जिथे तुम्ही सायकल ठेवू शकता पार्क करून, आणि त्यामुळेच मी इथं ठेवलेली सायकल ती आता मी लॉक काढते आणि आता आम्ही निघू. तुम्ही हे बघताय पूर्णपणे सायकलसाठी आहे. सो युरोपामध्ये सगळ्यात जास्त चोरीला जाणारी गोष्ट म्हणजे ती म्हणजे आहे सायकल, आणि इकडे भयानक प्रमाणात सायकल चोरी होते. चला तर आमच्या सायकल आणि आम्ही रेडी झालो, आता निघतोय. वारं खूप जास्त आहे आणि आता वाजलेत 5. सो आता मी निघतो. मध्ये मध्ये शूट घेता आलं तर घेतो. बाय बाय. इथे मॅप पण लावलाय. तर मस्त अशी सायकल चालवणं सुरू झाली आणि त्यासोबतच मी थोडे शॉर्ट पण घेते. थोडी भीती वाटत होती मोबाईल धरून सायकल चालवताना, म्हणून तोंडाचा असा काही प्रकार झाला आहे. आणि पुढे गौरव सायकल चालवत होता, मी त्याच्या मागे चालवत होती. आणि आजूबाजूला तुम्ही बघताय की छान छान अशी घरं पण आहेत. आणि हा जो दिसतोय हा जो रोड आहे तो फक्त सायकल चालवण्यासाठी आहे, आणि बाजूचा दिसतोय तुम्हाला तो आहे वॉकसाठी. बघा इकडे समरमध्ये भयानक प्रमाणात सायकलिंग करतात लोक. म्हणजे समरमध्ये जास्ती करून हे लोक सायकलिंग किंवा आउटडोअर जे पण स्पोर्ट्स असतील वर्कआउटचे ते लोक हे प्रेफर करतात इथे. आणि असंच आम्ही दोघं मस्त सायकल चालवत, मी थोडं शूट घेत आम्ही चाललेलो. आजूबाजूला बघता तुम्ही एकदम हिरवंगार आहे आणि आकाश खूप जास्त निरभ्र होतं त्या दिवशी. आणि टेम्परेचर मला वाटतं 21-22 डिग्री वगैरे असेल. बघा लोक वॉकिंगला पण निघालेले असतात. सो आम्ही मस्त एन्जॉय करत दोघंही सायकलिंग करत होतो. आणि मस्त असा ग्रीनरी हिरवंगार. बाजूला माझ्या डाव्या बाजूला एक ग्राउंड होतं जिकडे लोक गोल्फ खेळत होते. आणि पुढे जाऊन एक मी तुम्हाला छान असा व्ह्यू दाखवणार आहे की तुम्ही बघून पण तो व्ह्यू थक्क व्हाल की सायकल चालवताना आजूबाजूला आपल्या असा व्ह्यू असेल तर किती मजा येईल. बघा हा आहे समुद्र किनारा आणि त्याच्या बाजूनं मी आणि गौरव सायकलिंग करत होतो. वारं खूप जास्त होतं, पण खरं सांगते इमॅजिन करा, एका साईडला लोक गोल्फ खेळतात आणि एका साईडला तुम्ही समुद्राच्या बाजूने सायकल चालवताय. काय म्हणाले ह्या व्ह्यूला. खरं सांगते इतका सुंदर व्ह्यू बघायला मिळाला. म्हणजे हा नजारा बघतानाच डोळे खूप दिपून गेले. म्हणजे माझ्यासाठी ते फर्स्ट टाईम आम्ही ह्या रोडनी चाललो होतो, पण बेस्ट व्ह्यू मला बघायला मिळाला त्या दिवशी. एकदम सुंदर असा. तुम्ही पण बघा. आणि तसंच पुढे आल्यावरती हे बघाल की इकडच्या लोकांची ही घरं आहेत आणि रोडच्या बाजूनीच समोर बघताय तुम्ही एक कपल आहे जे की मुलांना सायकलिंगला नेत आहे. आणि त्याची छोटी दिसते तुम्हाला असे सायकलसारखंच स्ट्रोलर, तर त्याच्यामध्ये बेबी असतात, छोटे बेबी. तर हे लोक त्यांच्या हेल्थला एवढी प्रायोरिटी देतात. तुम्ही बघतात की त्या बेबीला ठेवून तो रनिंग करतोय. ती जी फिमेल आहे तीसुद्धा रनिंग करते त्या मुलीला घेऊन. आणि ते इक्वॅलिटीला इतकं प्रेफरन्स देतात की मुलं फक्त बायकांनी नाही सांभाळायची, ती तर त्या पुरुषांनी पण सांभाळायची. आणि ही गोष्ट मला इकडची फार जास्त आवडते. आणि असंच आम्ही दोघं ही आमची सायकलिंग करत होतो. खूप सारी लोकं दिसत होती सायकलिंग करताना, वॉकिंग करताना, रनिंग करताना. खूप छान वाटत होतं. आणि खरंच अशा प्रकारे आम्ही थकलेले आहेत, कारण की मी चुकीच्या रोडने आणलं आहे गौरवला, त्यामुळे मला आणखी टाईम लागला. अजून 10 मिनटं दाखवत आहे. आणि चढ बघा असं चढ उतार थकले मी. नो चला जाऊया आता. अजून 10 मिनटं मग आम्ही पोचून जाऊ. चला चढ. फायनली आम्ही पोचलो. अजून थोडंसं जायचं आहे वरती, मग पोचून गेलो. फक्त 5 मिनटं. हाय ग खूप थकले, खूप जास्त. पाय माझ्या आता शिवर व्हायला लागलेत खूप. एकेकाळी सायकल सहलीला जायचे जेव्हा मी 7वी-8वीत होते, 300 किलोमीटर. आता मला 3 किलोमीटर पण चालायला होत नाही आहे, एवढा दम लागतो आहे. हाय गा चला
मेन लोकेशनला जाऊया आणि मग भेटूया. तर तुम्हाला दिसते इथे 2 प्लेसेस आहे. सिसिऑन नाही ते सिख्यॉन बोलतात स्वीडिशमध्ये आणि खाली ऑस्ख्यॉन. तर आम्ही ऑस्ख्यॉनला चालले. तिकडे एक लेक आहे. मला वाटतं आजचं जे काय मी हार्ड सायकलिंग करून आलो ना एकदम, तर कदाचित आम्हाला चांगला व्ह्यू मिळेल एंडला. फुल जंगल आहे. हे बघा आमच्या जंगलामध्ये हे कार्टून पण भेटलेलं आहे मला एक. त्याला मी घेऊन चालले सायकलिंग करायला. सो आता आपण जाऊया मस्तपैकी. आता लास्ट डेस्टिनेशन बाकी आहे फक्त एक 5 मिनिटांचं. चला. स्ट्रगल नंतर एवढा छान व्ह्यू येईल असं वाटलं नव्हतं. एकदम कडक. चला फायनली रीच टू द डेस्टिनेशन. फायनली रीच्ड. आणि व्ह्यू बघा. ह्याच्यासाठी इथपर्यंत आलो होतो. आई ग बर्थ होता आमचा आजचा एफर्ट्स. आणि यार माय बच्ची कमिंग. सो हा आहे तो पूर्ण लेक. आणि हा विंटरमध्ये म्हणजे हिवाळ्यामध्ये, आता इकडे जेव्हा नोव्हेंबर डिसेंबरमध्ये पूर्ण बर्फ होतो ह्या लेकचा, आणि ह्याच्यावरती सगळे स्केटिंग करतात. आईस स्केटिंग. खूप सुंदर एकदम छान व्ह्यू आहे. एकदम वर्थ इट होतं आमचं सायकलवरती एवढा वेळ येणं. मस्त मस्त. आणि हे बघा इकडे तुम्हाला हे पण दिसतील बदकं. मस्तच सुंदर व्ह्यू एकदम. आणि मी इथे आल्या मस्त हेल्मेट काढलं. त्याच्यानंतर मस्त इथल्या पाण्याने तोंड धुतलं. ऊन येते मधून असं छानसं. आणि आता आम्ही काय करणार आहोत गेस. आम्ही येताना आणला होता चहा घरून बनवून आल्याचा. आणि आता वाजलेले आहेत 6:15. सो आम्ही आता ह्या व्ह्यू एन्जॉय करत चहा घेतो मस्तपैकी. आहे की नाही. शेवटी आपण भारतीय आहोत आणि आपल्याला चहा लागतो. संध्याकाळ झाली आहे. सो आम्ही आयडिया केलेली आधीच की निघताना चहा घेऊन जाऊया आणि तिकडे जाऊन पिऊया. सो आता हा व्ह्यू एन्जॉय करत आम्ही चहा घेणार आहे. तुम्ही पण या. तर मस्त आम्ही आता इथे येऊन निवांत चहा घेत बसलो आहे. खरं तर खूप छान व्ह्यू होता म्हणून शांतपणे गप्पा मारत आम्ही चहा घेतो इथे. मस्त ऊन पण आलं आहे कोवळं. आणि खरंच हा अनुभव खूप छान वाटत होता. तुम्हाला कसं वाटतं ते नक्की सांगा मला कमेंटमध्ये. आता इथे मी काय बॅकग्राऊंड व्हॉईसमध्ये तुम्हाला हे कसं वाटलं वगैरे नाही सांगत आहे, तर काही आज वेगळ्या गोष्टी आपण ऐकूया. तर मी वपूरझा पुस्तकातल्या 4 ओळी तुम्हाला सांगणार आहे. संसार या शब्दाबरोबर संघर्ष हा आलाच. संघर्ष नेहमी दुसऱ्या माणसाबरोबरच असतो असं नाही. नको वाटणारा निर्णय घेण्याची पाळी स्वतःवर आली की स्वतःशी संघर्ष सुरू होतो. संसारात या संघर्षाचा खापर फोडण्यासाठी जोडीदार मिळतो तो इतकंच. पण असे संभाव्य संघर्ष कुणामुळेही निर्माण झाले तरी एकमेकांना गुड नाईट म्हणण्यापूर्वी त्या दिवसाचे संघर्ष त्याच दिवशी संपवायचे आणि उगवत्या सूर्याचे ताज्या मनाने स्वागत करायचे. संसार यशस्वी करण्यासाठी आणखी वेगळं काहीच करावं लागत नाही. नियती एक कोरा करकरीत दिवस सूर्योदयाबरोबर तुम्हाला बहाल करते. रात्र म्हणजेच कालचा फळा पुसून लख्ख करणारा डस्टर. त्या स्वच्छ फळ्यावर आपण कालचे धडे का लिहायचे? जो नव्या दिवसाला कोऱ्या मनाने सामोरे जातो, नवा मजकूर लिहितो, तो लेखक नसेल पण तो प्रतिभावंत असतो. आज मी जे तुम्हाला थोडंसं
वाचन करून दाखवलं आहे. तर ते तुम्हाला कसं वाटलं ते सांगा. आणि आता इथे आम्ही निघायची तयारी करत होतो. सो थोडंसं उन्हामध्ये आलो, थोडासा व्ह्यू परत एकदा एन्जॉय केला आणि आता आम्ही करतो आहे पुन्हा एकदा निघायची तयारी. सो आमचं आता मस्त चहा पाणी करून झालं आहे, मस्त सनसेट व्हायला वेळ आहे, पण असा मस्त व्ह्यू एन्जॉय करून झालं आहे. आणि आता आमचं मी परत सगळे काय बोलतात गॅजेट्स बोलतात काय बोलतात गिअर्स गॅजेट्स हां ते आता आम्ही हेल्मेट वगैरे घालतो आणि आम्ही आमच्या बाईक्स म्हणजेच आमच्या सायकल्स घेऊन आम्ही निघतो. आणि तोपर्यंत मला वाटतं आजच्या ब्लॉगसाठी इतकंच. बघू मी आता आम्हाला अजून एक रोड आहे, मला वाटतं इकडनंच जायचं आहे परत आम्हाला. हा मागून हा जो रोड दिसतोय तिकडनंच जायचं आहे परत. सो आता आम्ही निघतो आणि मध्येच आम्ही थोडेसे क्लिप्स घेतले तर की त्या पण टाकून देते. इट वॉज अ नाईस ट्रेल आय वुड से. केलं पाहिजे. आमच्या ब्लॉगसाठी इतकंच. कसं वाटलं आमचा सायकल ट्रेक तो सांगा. आणि खूप दिवसांनी सायकलिंग केलं, खरं खूप छान वाटलं, प्रसन्न वाटलं एकदम, कारण की व्ह्यू पण खूप छान होता. तुम्हाला हा व्ह्यू कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जर इथे असतील तर नक्कीच असे ट्रेल करा. जर तुम्ही गौतमबुद्धमध्ये इथे अखीम साईडला असतील तर हा वाला ठेवून. सो तुम्ही भारतात असले तरी असं ट्राय करा. मला वाटतं आपल्या इकडे खूप जास्त जागा आहेत अशा फिरायला, भले सायकलिंग असो ट्रेकिंग असो. मी खूप जास्त फोर्ट ट्रेकिंग केलं आहे, फोर्टला गेली आहे. सो ते पण करा, मस्त मजा येते. हरिश्चंद्रगड केला आहे, वासोटा केला आहे, लोहगड असेल, कोराईगड, खूप सारे गेलेत मी आत्तापर्यंत शाळेपासून. सो नक्की अशा गोष्टी ट्राय करा. कपल्सनी पण ट्राय करा, मजा येते खूप जास्त. ट्रेल टुगेदर. आणि आमचा फर्स्ट ट्रेल टुगेदर. सो बेसिकली आजचा दिवस आमच्यासाठी स्पेशल आहे, कारण आमच्या लग्नाला 7 महिने झालेले आहेत कंप्लीट. सो हॅपी ॲनिव्हर्सरी. चलो ह्या नोटवरती बाय बाय, टेक केअर. भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टाटा पप्पा. बाय. बाय हेलो.